जानेवारी महिनाच मला खूप आवडतो, कारण त्यावेळेस माझा वाढदिवस असतो. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आमचं सुरांजली महिला भजनी मंडळ असं आमच्या भजनी मंडळाचा आज हळदी कुंकू आहे. त्यासाठी आम्ही सर्वजणी तयारी करून आलेलो आहोत. तर हळदी कुंकू आमचा खूप छान होणार आहे आणि आमच्या महिला खूप छान उत्तम प्रकारे काहीतरी सादरीकरण करणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ शोभा देशपांडे. रामकृष्ण हरी. आपल्या मंडळाच्या हळदी कुंकवाच्या समारंभात आपण सगळ्याजण एकमेकींचं अगदी आनंदानं स्वागत करूया. आज महिलांचा सण असल्यामुळे मला एक नारी शक्तीवर काहीतरी बोला अशा टाईपचं सांगितल्या गेल्यामुळे मला जसं जमेल त्या पद्धतीने मी थोडं आपल्या नारीचं थोडंसं महत्व वाढवण्याचा, बायकांचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता त्याच्यातला ती ओळ आहे, मला वाचता येईल पूर्ण असं मला काही मी सांगू शकत नाही, पण मी प्रयत्न करते. कीर्ती श्री वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. असे हे जे 7 ह्या भगवंताच्या ज्या विभूती आहेत, भगवंताची जी रूप आहेत ती स्त्रीमध्ये आहेत असं स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा आहे, स्त्रियांमध्ये असलेले 7 गुण माझेच अस्तित्व आहे असे श्री भगवंत म्हणतात. स्त्रियांमध्ये हे गुण प्रकर्षाने जाणवतात. पुरुषांमध्ये हे गुण नाहीत असा भाग नाही, पण स्त्रियांमध्ये हे गुण जास्त प्रकर्षाने जाणवतात. हे स्त्रीलिंगी आहेत. त्याच्यातला कीर्ती ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की कीर्ती ही पुरुष पण वाढवतो, स्त्री पण वाढवते, पण स्त्री ही दोन्ही गुणांची कीर्ती वाढवते, म्हणून तिला विशेषत्वाने महत्व आहे. श्री, संपत्ती, सुंदरता, लक्ष्मी हे परमेश्वराचे स्त्रीमध्ये जास्त प्रमाणात दिसलेले रूप आहे. वाणी, सुंदर वाणीचं वरदान हे श्रीला परमेश्वराने स्त्रीला दिलेलं आहे. म्हणून हे वाणी हे परमेश्वराचं स्वरूप स्त्रीमध्ये प्रकर्षाने जाणवतं. स्मृती, स्त्रीमध्ये स्मृती जागृत असते जास्ती. पुष्कळ गोष्टी स्त्रीच्या लक्षात राहतात. पुरुषांमध्ये हे खूप प्रमाणात कमी असतं किंवा पुरुष लवकर विसरून जातात, पण स्त्री या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवते. इतकंच काय तर कोणी मला कुणाच्या लग्नामध्ये काय दिलं होतं, त्यावेळी मी तिला काय दिलं होतं, या सगळ्या गोष्टी स्त्रीच्या, म्हणजे हा अतिशयोक्तीचा भाग झाला तरी हा गुण खूप प्रकर्षाने स्त्रीमध्ये जाणवत असतो. मेधा म्हणजे बुद्धी, निर्णय घेण्याची क्षमता ही स्त्रीमध्ये जास्त प्रमाणात असते. संकट समयी स्त्री खंबीर राहून, उलट पक्षी पुरुषाला आधार देऊन स्वतः खंबीर राहून निर्णय घेण्यामध्ये अग्रेसर असते स्त्री नेहमी. धृती म्हणजे धैर्य, संकटकाळी स्त्री धैर्याने उभी राहते. कुटुंबावर काही संकट आलं तर ती धैर्याने उभे राहून त्याचा सामना करते. पुरुष थोडा कोलमडल्यासारखा होतो. आणि क्षमा हे पृथ्वीचं रूप आहे आणि स्त्रीच्या अंगी क्षमा ही ठाई भरलेली आहे. स्त्री इतकं कोणीच कोणाला काही करू शकत नाही. हे सगळे गुण स्त्रीमध्ये आहेत असं म्हणून हे नारी शक्तीचं महत्व आहे. हे तर झालं हे गीतेमधलं, पण मला पर्सनली असं सांगायचंय, माझ्या या ग्रुप मधल्या जेवढ्या मला माहिती आहेत, आता सगळ्यांबद्दल मला सगळं माहिती नाही, पण आता आमची स्वाती महाजन आहे, स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय ती इतका उत्तम करते, ही नारी शक्तीच आहे. आमची अंजू आहे, गेली कित्येक वर्ष तिचा व्यवसाय करते, म्हणजे मी पाहिलेला आहे. तर ती पण नारी शक्तीचं जे प्रतीक आहे. रश्मिता आहे, ती एकदा एवढ्या सगळे कला त्यांच्या अंगामध्ये आहेत, सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, ही नारी शक्ती आहे.
मंगल भंडारे आहेत यांना तर मी अगदी अगदी सुरुवातीपासून बघितलंय आणि किती गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि कसं त्यांनी स्वतःला पुढे आणलेलं आहे हे मी स्वतः बघितलंय. आता बाकीच्या माझ्या ह्या मैत्रिणींमधली मला फारशी कुणाची वैशाली म्हणा ह्या म्हणजे सगळ्यांचीच मला माहिती नाहीये की ह्या दोघी जणी कोणीतरी वकील पण आहेत आपल्याकडे. कल्पनाताई पण चांगल्या पोस्टवरनं आणि आपल्या सुरेखाताई तर ह्या सगळ्यांना सांभाळून घेऊन एवढं सगळं त्यांनी निर्माण केलंय आणि आम्ही त्यांच्यामुळेच आज इथे आहोत. ही सगळी नारी शक्ती, ह्या नारी शक्तीला सलाम करून मी माझं 2 शब्द संपवतो. ते संक्रांतीचे गाडगे पुजतो तर ते 5 गाडगे असतात. तर ते माहितीये का कोणाला ते 5च का असतात आणि त्याच्यामधलं जे साहित्य असतं त्याचं काय असतं मिनिंग, ओटीत का भरतो आपण त्याचं अजून काय अर्थ. तर हा माझा मीच एक शोध लावलेला काय की ते जे 5 असतात ना ते 5 म्हणजे पंचमहाभूतांपासून आपलं बनलेलं शरीर. आकाश, वायू, पृथ्वी, अग्नी, जल हे ती तत्व आणि हे आपलं शरीर आहे. ती 5 घड म्हणजे आपलं शरीर आहे. ते नंतर मातीमोलच होणार आहे हे ते दर्शवण्यासाठी आहे की हे पोकळ आहे. हे नंतर अनंतात विलीनच होणार आहे. पंचमहाभूताची संपत्ती आहे ती आकाशाची, अग्नीची, वायूची. आणि त्यामध्ये ज्या वस्तू आहेत ना मग आता त्यात ऊस आहे महत्वाचा. आता ऊस काय आहे त्याचा रसाळपणा, तो गोडवा आणि तो सरळ आहे. माणसाने सरळ मार्गी राहिलं पाहिजे हे तो दर्शवतो. मग शेंगदाणा आहे, शेंगदाण्यामध्ये स्निग्धता आहे. त्याचा आपण शरीरासाठी तर उपयोग करतो पण स्वभावामध्ये पण आपल्या हे लाडू, तिळाची स्निग्धता, लाडूचा गुळाचा गोडवा हे सगळं आपल्या वाणीमध्ये आलं पाहिजे. हे सगळं आपल्या शब्दांमध्ये पण आलं पाहिजे. जरूर नाही का त्या वस्तूंमध्येच पाहिजे, ते खाल्ल्यानंतर ना आपल्या शब्दांमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे गुळ कसा घट्ट पकडून ठेवतो, सोडत नाही. मग त्या लाडू 4-5 जिन्नस आपण एकत्र केले तसं आपल्यामध्ये ना ती क्वालिटी आली पाहिजे की पकडून ठेवलं ना 4-5 जणांना आपल्याला एकत्र हे करून ठेवण्याची आपल्यामध्ये तो गुणधर्म आला पाहिजे. गुळासारखा चिकटपणा की हिला माणसं चिटकतात. मग हे आपण घ्यायचंय आणि ते ओटीत काय देतो आपण ऍक्च्युली ते काय द्यायचंय आपल्याकडे जे कला आहेत, कला गुण जे काय आहे आपलं ज्ञान दुसऱ्याला द्यायचंय. आणि दुसऱ्यांकडे सुद्धा ज्ञान असतं, कोणीच रिकामं नसतं, प्रत्येकाकडे काहीतरी घेण्यासारखं आहे. म्हणून तिच्याकडून पण आपल्या ओटीत काहीतरी घ्यायचंय. ते काय तर ज्ञान म्हणजे देवाणघेवाण ज्ञानाची, अनुभवांची. जे माझ्याकडे आहे ते तुला घे, तुझ्याकडे आहे ते मला दे. आणि एकमेकांच्या चूक भुला सुद्धा पोटात घाला, क्षमा करा. हे त्या संक्रांतीचं महत्व आहे. असं. नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आशा विजय अडकित्ते. हा आमचा मैत्रिणींचा भजनी मंडळाचा ग्रुप आहे. आणि संक्रांत हा सण मला का आवडतो याविषयी मी थोडस बोलणार आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे जानेवारी महिनाच मला खूप आवडतो कारण त्यावेळेस माझा वाढदिवस असतो. आणि म्हणजे खूप एक म्हणजे वाढदिवस म्हणल्यावर पण एक खूप आनंद असतो. आणि संक्रांत असं म्हणजे सगळ्या मैत्रिणी आपल्याला भेटतात. 15 दिवस हळदी कुंकाचं एक म्हणजे खूप विशेष महत्व आहे. त्यामध्ये तिळगुळ घ्या आणि जे आबोला धरणारे असतात, ज्या आपण मैत्रिणींशी काही हे झालेलं असते ते आपण सगळे आपण एकत्र येतो आणि सगळे हा सण खूप उत्साहाने साजरा करतो. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि म्हणजे एक प्रकारचं आनंदी वातावरण त्यावेळेस असतं. 15 दिवस धूम असते नुसती महिलांची. आवरायचं, नट्टाफट्टा करायचा छानपैकी. ही साडी घालू का, ती साडी घालू, काळं घालू का, लाल घालू, म्हणजे असं सगळ्यांचं खूप मनात खूप आनंद एक निर्माण झालेला असतो. आणि सगळ्या भेटणार म्हणून हा एक खूप आनंद असतो. कोणते दागिने घालणार, कुठल्या बांगड्या घालणार, नथ घालणार का, म्हणजे पारंपरिक दागिन्याविषयी काष्टा साडी घालू का, म्हणजे एक हळदी कुंकाच्या वेळेस मी काय काय सजावट करू घरामध्ये, असं सगळं एक वातावरण निर्मिती झालेली असते. 15 दिवस म्हणजे खरंच खूप धूम असते आणि सगळ्या मैत्रिणी भेटतात, त्याच्यामुळे मनाला खूप खूप आनंद होतो. म्हणून मला संक्रांत हा सण खूप खूप आवडतो. मी ऍडव्होकेट सविता राऊत. आपल्या हळदी कुंकाच्या निमित्ताने सर्व महिलांना काही ना काही विषयावर बोलण्याची संधी सुरेखाताईंमुळे सगळ्यांना मिळालेली आहे. तर मी माझे 2 शब्द संक्रांतीबद्दल थोडीशी माहिती मी सांगते. तर संक्रांत आपण जो सण साजरा करतो तर ही संक्रांतीची संकल्पना म्हणजे नेमकी काय आहे, हे कधीपासून म्हणजे आज संक्रांत हे आत्ताच म्हणजे सण असा झालेला नाही. आपण बाकीचे सण कसे आहेत
प्रत्येक तिथीनुसार असतात. पण संक्रांत हा सण हा आहे इंग्रजी महिन्याच्या प्रत्येक जानेवारीमध्ये 14 तारखेलाच येतो. तर तो काय येतो, तर ते सूर्याच्या कॅलेंडर प्रमाणे तो सण त्याप्रमाणे येतोय. ते एक झालं. आणि अजून संक्रांत म्हणजे देवी पार्वतीने संक्रांतीचं रूप घेऊन शंकासुराला मारलं. आणि दुसऱ्या दिवशी किंक्रात असते. तर किंक्रात काय असते, तर किंक्रासूर एक असे 2 राक्षसांना 2 दिवसात मारलेले संक्रांतीने, पार्वतीने संक्रांतीचं रूप घेऊन, म्हणजे संक्रांत नावाने. तेव्हापासून हा संक्रांतीचा सण साजरा होऊ लागलेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव वैशाली जोशी. मी आज तुम्हाला संक्रांतीला काळा रंग का घालावा किंवा काळ्या रंगाची साडी का नेसावी ह्याचं महत्व सांगणार आहे. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे महत्व वैज्ञानिक आणि सांस्कृतिक असे दोन्ही आहे. वैज्ञानिक दृष्ट्या काळा रंग हा उष्णता शोषून घेतो, त्यामुळे हिवाळ्यात आपल्याला ऊब मिळते, थंडी वाजत नाही आणि त्यामुळे आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. संक्रांतीपासून दिवस तिळातिळांनी मोठा व्हायला लागतो. त्यामुळे काळा रंग हा मोठ्या रात्रीला निरोप देण्याचे प्रतीक आहे. म्हणजेच काय, तर रात्र छोटी व्हायला लागते आणि दिवस मोठा व्हायला लागतो. नवविवाहित महिला काळी साडी नेसून हा सण साजरा करतात, जो प्रेम आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. हा रंग ऋतुबदलाचे पण प्रतीक आहे. संक्रांत सण हिवाळ्यातील अगदी थंड दिवसांच्या शेवटी येतो आणि नंतर काही दिवसांनी उन्हाळा सुरू होतो. त्यामुळे काळे कपडे घालून ऋतुबदल आपण साजरा करतो. काही मान्यतेनुसार काळा रंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, त्यामुळे सुद्धा काळा रंग घातला जातो. आणि संक्रांतीच्या दिवशी विशेष करून सगळ्या महिला काळा रंगच घालतात. बाकी आपण कधी काळा रंग घालूच शकत नाही, फक्त बारशाच्या दिवशी घालतो, कारण त्या दिवशी आपल्याला असं वाटतं की बाळाला नजर लागू नये किंवा दृष्ट लागू नये, वाईट याच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून. आणि संक्रांतीचं तर महत्व हेच आहे की काळा रंग महत्वाचा. नमस्कार. नमस्कार, मी सौ कल्पना मोपेड. मला भोगीविषयी सांगायचं आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सणाचं खूप महत्त्व आहे. त्या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून तिळाचं उटणं लावायचं असतं. तीळ वाटून ते आपल्या शरीराला लावायचे असतात. कमीत कमी आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून सगळ्यांनी न्हावून त्या दिवशी तिने स्वयंपाक करायचा असतो. त्या दिवशी बाजरीची भाकरी आणि सगळ्या भाज्या, ज्या भाज्या याच्यामध्ये येतात, या काळामध्ये येतात, त्या सगळ्या भाज्यांची मिळून भाजी करायची. भाजीला मुख्य तिळाचं खोबऱ्याचं वाटण असतं. त्या वाटणाची ती भाजी केली जाते. आणि जो आपण नैवेद्य जो बाजरीची भाकरी आणि भाजीचा जो नैवेद्य असतो तो घरच्या देवीला दाखवायचा आणि पहिलं ताट एका सवाष्णीला नेऊन द्यायचं. त्या ताटामध्ये हा बाजरीची भाकरी, ही मिक्स भाजी, गोड म्हणून तुम्ही तिळगुळाचा लाडू केला तरी चालतो, पण निदान गूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी, हा एवढा नैवेद्य त्या दिवशीचा खूप महत्त्वाचा असतो आमच्याकडे. आणि तो कमीत कमी एका सवाष्णीला तरी नेऊन द्यायचा असतो. हे भोगीचं महत्त्व आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार सगळ्यांनो, मी सौ स्वाती महाजन. मी मकर संक्रांतीबद्दल 2 शब्दच सांगणार आहे. मकर संक्रांत हा सूर्यदेवाचा सण आहे. 14 जानेवारी तो साजरा केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते तेव्हा संक्रांत साजरी केली जाते. हा सण शेतीशी जास्त संबंधित असून पीक आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी तिळगुळ वाटणे, काळे कपडे घालणे, दानधर्म करणे आणि सुगड पूजेसारखे विधी केले जातात, जेणेकरून वातावरणातील थंडी कमी होऊन शरीराला ऊर्जा मिळावी आणि नकारात्मकता दूर व्हावी. या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर राक्षसाचा वध केला म्हणून हा सण साजरा केला जातो. यानंतरचा दिवस किंक्रांत म्हणूनही साजरा होतो. मुख्य विधी म्हणजे तिळगुळ वाटणे, सुगड पूजन, दानधर्म, पतंग उडवणे. मकर संक्रांत म्हणजे फक्त सण नाही तर निसर्गातील बदलाचा हा एक उत्सव आहे. हा सण आनंद, आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश देतो. माझं नाव आता बोला.
नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव सौ अंजली पराड. आज संक्रांतीच्या निमित्तानं आमचं सुरांजली भजनी मंडळाचं हळदी कुंकू समारंभ आहे. त्या निमित्तानं आम्ही थोडंसं सगळ्यांनी छोटं छोटं सादरीकरण करायचं ठरवलं आहे. त्या मी तिळाचं आणि थोडंसं संक्रांतीचं महत्व सांगते. मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा तो एक हे आहे, प्रतीक आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेशाचं ते प्रतीक आहे. या दिवशी तिळाचे विशेष महत्व मानले जाते. हिवाळ्याच्या काळात तीळ शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. त्यामुळे म्हणून संक्रांतीला तिळगुळाचे लाडू, तिळाचे वड्या आपण एकमेकांना देण्याची पद्धत आहे. धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा तिळाला खूप महत्व आहे. तिळाचे दान केल्याने पुण्य मिळते आणि तिळाचे दान केल्याने पापाचा विनाश होतो, असंही धार्मिक दृष्टिकोनातून मानलं जातं. म्हणून तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणण्यामागे एकमेकांबद्दल सौहार्द, एकमेकांबद्दल जिव्हाळा, याच्यातून आपुलकी वाटते. म्हणून आपण सगळ्यांना ह्या सणाला तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतो. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी गीता चित्रोडा. आणि एक मी गुजराती, खास म्हणजे आमच्या गुजरातला उंधियू भाजी, पुरी, जिलेबी खास या सणाला तयार असतं. आणि सगळेजण सकाळीच उंधियू भाजी बनवणार आणि टेरेसवर जाऊन पतंग चगवणार आणि चिक्की गुडाची सगळं खाणार आणि उंधियू भाजी तिथंच बसून खाणार दिवसभर. आणि फटाके वगैरे पण फोडतात आमच्या गुजरातला, खूप एन्जॉय करतात. आणि आज मी संक्रांतीच विषयी थोडं सांगणार, कारण त्या दिवशी सगळे मंदिरात जातात व्यवसायला आणि वाण देतात एकमेकींना. खूप सजून तयार होऊन येतात. खूप छान वाटतं आणि एकदम आनंद वाटतं. म्हणून मला संक्रांतीचा सण खूप आवडतो, छान वाटतं. हॅलो, मी स्वाती उप्पू. मी संक्रांतीबद्दल मला जे काही माहिती आहे ती थोडी थोडक्यात मी सांगते. संक्रांत थंडीच्या दिवसात येतं आणि त्याला महत्व आहे तिळाने गुळाचं. ते आपल्या प्रकृतीसाठी खूप चांगलं असतं. म्हणून संक्रांती हा सण पूर्ण भारतात आपापल्या प्रदेशाप्रमाणे साजरा होतो. साऊथला वेगळ्या पद्धतीने, थोडा प्रत्येक प्रांतात छान आपल्या आपल्या पद्धतीने साजरा करतात. आपल्या महाराष्ट्रात पहिल्या दिवशी त्या काळात धान्य येण्यासाठी सुरुवात होते. मग त्या धान्याचे अंकुर, त्याची पूजा सुगडामध्ये म्हणजे माठामध्ये, सुगड म्हणजे सुगडात घालतात आणि त्याची पूजा करतात. कारण त्याला त्या दिवशी खूप महत्व आहे की पहिला आपल्या शेतातला पहिला जो अंकुर येतो त्याची पूजा होते. आणि मग हळदी कुंकू, पहिल्या बायकांना बाहेर जायला एवढी परवानगी नसायची आणि त्यामुळे सगळ्या बायका एकत्र जमून हळदी कुंकू खूप आनंदाने साजरा करतात. एकदम प्रसन्न वातावरण असतात. बायका त्या काळात एवढ्या खुश असतात ना की त्यांना नटायला मिळतं आणि प्रत्येक मैत्रिणीला आपल्याला भेटायला मिळणार. इतर वेळेस आपल्याला वेळ नसतो कोणाच्या घरी जायला, पण त्यावेळेस आपल्याला खास हळदी कुंकाला आपल्या मैत्रिणी भेटणार, हा एक वेगळाच आनंद असतो. आणि नटायला मिळणार म्हणून तो एक वेगळा आनंद असतो. अशा प्रकारे रथ सप्तमी पर्यंत हा हळदी कुंकाचा सण खूप छान साजरा असतो. आणि या काळात सर्व महिला खूप बिझी असतात नटण्यात आणि आपल्या मैत्रिणींना भेटण्यात. थँक्यू.